शासनानं मराठी शाळांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे उद्गार पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक हिराजी पाटील सर यांनी पेण इथं शिक्षक दिन गौरव समारंभात बोलताना व्यक्त केलं। शिक्षक दिनाचा औचित्य साधून पेण तालुक्यातील शिर्की येथील एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं आदर्श शिक्षकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा शशिकला पाटील, उपाध्यक्ष लीलाधर पाटील, रमेश तांडेल, दिलीप म्हात्रे, प्रमोद म्हात्रे, मनेश भोसले आदींसह शिक्षक वर्ग आणि कर्मचारी उपस्थित होते। हिराजी पाटील एज्युकेशन सोसायटी पेण या संस्थेतर्फे सर्व शिक्षकांचा गुणगौरव करण्याच्या दृष्टीनं आज आम्ही एक कार्यक्रम घेतला। या कार्यक्रमामध्ये संस्थेतर्फे मुख्याध्यापक जे पाटील सर यांना आम्ही संस्थेच्या वतीनं यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार दिलेला आहे। त्याचबरोबर सर्व शिक्षकांचं कौतुक, कर्मचाऱ्यांचं कौतुक करावं म्हणून छोटे गाणे एक आम्ही हा कार्यक्रम घेतला। या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व शिक्षकांना प्रोत्साहित करणं आणि पुढील वाटचालीला शुभेच्छा देणं हा मुख्य उद्देश या ठिकाणी संस्थेने आयोजित केलेला आहे। सर्व शिक्षक या कार्यक्रमात उपस्थित। हिराजी पाटील एज्युकेशन सोसायटी तिचा जन्म 1996 साली झाला। तेव्हा या संस्थेचं नाव पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटी शिर्की पेण असं होतं। 96 नंतर 2000 पासून संस्थेची पहिली शाळा माध्यमिक विद्यामंदिर शिर्की 4 नंबर 2, माध्यमिक विद्यामंदिर कोपरोली, माध्यमिक विद्यामंदिर खारपाडा, माध्यमिक विद्यामंदिर आराव आणि माध्यमिक विद्यामंदिर कणे अशा संस्थेच्या 5 शाळा पेण तालुक्यात ग्रामीण भागात आज सुरू आहे। गेली 20 वर्ष या शाळा विना अनुदान तत्वावरती सुरू होत्या, परंतु शैक्षणिक काम करताना शैक्षणिक गुणवत्तेत संस्थेच्या शाळा नेहमी 95 ते 100% मुलांना यशस्वी करत होत्या। परंतु केल्याने होत आहे रे, आधी केले की पाहिजे या उक्तीप्रमाणे 2023 पासून संस्थेच्या 5 शाळा अनुदानावरती आलेल्या आहेत। त्याचबरोबर संस्थेचं नामकरण करून या संस्थेचं नाव ही हिराजी पाटील एज्युकेशन सोसायटी असं करण्यात आलेलं आहे। आज संस्थेचा पसारा व डोळारा चांगल्या पद्धतीनं सुरू आहे। दरवर्षी शेकडो विद्यार्थी या संस्थेतनं शिक्षण घेऊन उच्च शिक्षणासाठी बाहेर जात आहेत। ग्रामीण भागात ही संस्था या शाळा उल्लेखनीय काम करत आहे। समाज घडवण्याबरोबर या शिक्षकांना घडवणं, शिक्षकांकडून चांगली कामं करून घेणं ही कामं संस्था करत आहेत। त्याचाच आज हा छोटेखानी शिक्षकांचा गुणगौरव, कर्मचाऱ्यांचा गुणगौरव म्हणून आम्ही कार्यक्रम आयोजित केला होता। धन्यवाद।